मी महेश बोडके हिंजवडी IT पार्क येथून आलेलो आहे। माझा बिझनेस आहे कॉर्पोरेट कार रेंटलचा। तर मी ते शिबिर अटेंड केलं आहे। त्यामध्ये मला विकास सरांनी खास घेऊन आले आणि मला आज जवळजवळ 3 वर्ष झाले मला गोळ्या चालू आहे, ते पण मानसोपचार तज्ञांच्या। आणि मला इथं एक कॉन्फिडन्स दिला, तुमच्या गोळ्या 100% बंद होतील। आणि मला ह्या रिट्रीट मध्ये असं जाणवलंय की मी ज्या भोजनाचा विचार करीत होतो तो सत्यात उतरलंय। आणि खरंच हे भोजन जर 3 दिवस जे अनुभवलंय आणि ह्या भोजनातून मला खरंच एक हलकं शरीर जाणवतंय। त्यानंतरून माझे थोडे इंचेस पण कमी झाले। त्यानंतरून माझ्यामध्ये एक थोडा सकारात्मक बदल झाला। ज्या डोंगरावर मी कधी म्हणजे मी कंटिन्यू 10 वर्ष जाणारा, माझी जी 5 वर्ष झाली ब्रेक झालेली, डोंगरावर पण गेलो। त्याच्यानंतर माझा योगा व्यायाम जो 1-1.5 तास वाढला, हे माझ्यामध्ये सकारात्मक बदल झाले। आणि खरं सांगतो की आज मला ज्या जेवणाची मला ना ही प्रत्येक भारतीयांना, प्रत्येक माणसाला जी गरज आहे तो आहार साक्षात मी जो घेतोय, त्याच्यातून जर 3 दिवसामध्ये जर माझ्यामध्ये जर एवढा बदल होत असत, आणि आज मी 3 ते 4 वर्ष झाले ज्या मानसोपचार तज्ञांच्या गोळ्या खातोय त्या माझ्या 100% बंद होईल। आणि हा विश्वास तर मला इथं कशामुळे मिळतोय की ज्या जेवण म्हणजे आपलं एक औषधच आहे, आणि ते आपण कसं घरी तयार करायचं, किंवा त्यासाठी आपणच नाही तर आपण इतर लोकांना, आज मी सोशल वर्क असल्यामुळे मला या रिट्रीट मधून मला लोकांना संदेश द्यायचा आहे। माझ्या जवळचीच लोक, माझ्याच नाही प्रत्येक व्यक्तीच्या जवळची लोक आजारी आहेत। कुणाला बीपी असेल, कुणाला शुगर असेल, कोणता नाही कोणता आजाराने ग्रासला आहे। तर मला सर्वात मोठं पुण्याचं काम हे करायचंय की माझ्या लोकांना आरोग्य संपन्न करायचंय। मला तर व्हायचंय, मी झालोय। आता मी 100% सांगतो, आणि मला जास्तीत जास्त लोकांना मला हे पोहोचवता येईल। त्यांना जर आपल्या जवळच्या लोकांना जर आपण बाहेर काढलो तरच आपण कुठेतरी यशाची प्रगती, आपण आपल्या उद्योगात, आपण आपल्या नोकरीत, कामाधंद्यात, आपण आपल्या ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रामध्ये ऑटोमॅटिक आपली प्रगती होणार आहे। कारण आपल्याच नातेवाईकात, घरामध्ये जो आपला वेळ जातो त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी, त्यांना हॉस्पिटलसाठी, किंवा त्यांना जो वेळ द्यावा लागतो, माझा पण कुठेतरी सेव्ह होईल आणि तुमचाही सेव्ह व्हावा। मी तर म्हणतो की आपण जरी या शिबिरात भाग घ्या, माहिती घ्या, अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो। धन्यवाद।